घरबसल्या पार्ट टाइम जॉब, सॅलरी 20,000, पात्रता 12वी पास, कोणतीही परीक्षा नाही आणि तसेच अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क देखील आकारले जात नाही. तर पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्क फ्रॉम होम कशा पद्धतीने तुम्हाला जॉब मिळवता येणार आहे आणि तुम्ही गृहिणी असाल, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि जर पार्ट टाईमच्या शोधात असाल, तेही घर बसल्या जर काम करू इच्छित असाल, तर या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि कुठे अर्ज करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, कंपनी आहे Amazon. Amazonमध्ये या ठिकाणी वर्क फ्रॉम होमची अपॉर्च्युनिटी उपलब्ध झालेली आहे आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे ती कशा पद्धतीने तुम्ही ग्रॅब करू शकता त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा, इंग्लिशमध्ये माहिती दिलेली आहे. मी मराठीमध्ये तुम्हाला सांगतोच आणि इंग्लिशमध्ये देखील तुम्ही याचं वाचन करू शकता. तर इंट्रोडक्शन दिलेलं आहे अगोदर, ते आपल्याला वाचण्याची आवश्यकता नाहीये. फक्त आपण महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते या ठिकाणी पाहू. तर पहा, सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे एलिजिबिलिटी अँड रिक्वायरमेंट. असं नाही की या ठिकाणी 12वीच आवश्यक आहे. काही जण ग्रॅज्युएट असतील, काही जण पोस्ट ग्रॅज्युएट असतील, काही जण 10वी पास असतील. तर विविध पोस्ट क्वालिफिकेशनसाठी विविध जॉब या ठिकाणी ऑफर केल्या जातात. Amazon work from home jobs are open to individuals who meet basic requirements, including a reliable internet connection and a quiet workspace. Specific qualification may vary based on the job role. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लॅपटॉप देखील कंपनीद्वारे उपलब्ध केल्या जाऊ शकते. फक्त तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक आहे आणि थोडीशी तुमच्या घरामध्ये एखादा कोपरा किंवा जागा असणं गरजेचं आहे, जिथे की तुमचा बेंच वगैरे बसू शकेल. नंतर पहा, एज रिक्वायरमेंट. टिपिकली ॲप्लिकंट मस्ट बी ॲट लिस्ट 18 इयर्स ओल्ड. म्हणजे कमीत कमी तुमचं वय जे आहे ते 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. बॅकग्राऊंड जे आहे चेक केल्या जाते. काही पोझिशनसाठी बॅकग्राऊंड चेक केला जात नाही. म्हणजे काही पोस्ट असे आहेत ज्याला तुमचं बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. टेक्निकल स्किल जर पाहिलं, तुमच्याकडे काही टेक्निकल स्किल असतील त्याचा देखील तुम्हाला इथे फायदा होऊ शकतो. आता पहा, पार्ट टाइम जॉब कोणकोणते अवेलेबल आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर 4 ठिकाणी ते अवेलेबल आहेत. एक, कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह. हे जे पद आहे या ठिकाणी तुम्हाला पार्ट टाइम जॉब ऑफर केला जातो. प्रोव्हायडिंग सपोर्ट टू कस्टमर थ्रू फोन, ईमेल ऑर चॅट. म्हणजे कशा पद्धतीने काम करायचं आहे, तर तुमच्या मोबाईलद्वारे या ठिकाणी तुम्ही कॉलवर, ईमेलद्वारे किंवा चॅटद्वारे जो आहे तो सपोर्ट देऊ शकता. कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह. दुसरं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे डाटा एंट्री स्पेशलिस्ट. तर इनपुटिंग अँड ऑर्गनायझिंग डाटा इंटू डाटाबेस ऑर स्प्रेडशीट. तर या ठिकाणी जे आहे ते शीट तुम्हाला तयार केलं जातं. म्हणजे सरळ सरळ डाटा एंट्री ऑपरेटरचं पद जे आहे ते या ठिकाणी मिळते. अजून व्हर्च्युअल असिस्टंट सपोर्टिंग इंडिव्हिज्युअल ऑर टीम विथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह शेड्युलिंग ऑर रिसर्च टास्क. नंतर 14 पद आहे सोशल मीडिया मॅनेजर, मॅनेजिंग सोशल मीडिया अकाउंट्स, क्रिएटिंग कंटेंट अँड एंगेजिंग विथ ऑडियन्स. तर पहा, ही जी 4 पद आहे अशा पद्धतीची पदं जी आहे ती भरल्या जातात. कस्टमर जे आहे सपोर्ट, त्या टीममध्ये जास्त तुम्हाला वर्क मिळू शकते किंवा डाटा एंट्री स्पेशलिस्ट जर तुमची टायपिंग वगैरे झालेली असेल तर इतर पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर हे आहे महत्त्वाची पदे. आणि त्यानंतर इथे पहा, कंपन्सेशन आणि बेनिफिट्स. तर काम केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय मिळणार आहे त्यासोबतच Amazon पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर कॉम्पिटेटिव्ह कंपन्सेशन अँड बेनिफिट्स ऑफर टेलर टू स्पेसिफिक रोल अँड लोकेशन. हे संपूर्ण डिपेंड आहे तुमच्या रोल आणि लोकेशनवर. लोकेशन म्हणजे आता रिमोटलीच आपण काम करणार आहोत, वर्क फ्रॉम होमच करणार आहोत, म्हणून त्यामुळे आपली लोकेशन जी आहे ती आपलं घरच राहणार आहे. पण तुमचा रोल कोणता आहे, म्हणजे कोणत्या पोस्टवर तुम्ही काम करता त्यावर देखील तुमचा पगार जो आहे तो डिपेंड राहणार आहे. आणि यामध्ये जर तुमची पोस्टिंग आणखी वाढली तर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स, पेड टाईम ऑफ अँड डिस्काउंट्स पण दिल्या जाऊ शकतात ॲमेझॉनच्या प्रोडक्टवर. नंतर पहा, वर्क शेड्यूल कसं आहे, तर वर्क जे आहे ते फ्लेक्सिबिलिटी वर्क राहणार आहे, कारण की तुमचा हा पार्ट टाइम जॉब आहे. तर या ठिकाणी वर्कबद्दल माहिती दिलेली आहे आणि एम्प्लॉय कॅन सिलेक्ट देअर ओन वर्क अवर्स विदिन द डेझिग्नेशन टाईम फ्रेम. म्हणजे तुमच्या मताने सिलेक्ट करायचं आहे की तुम्हाला कोणत्या घंट्यामध्ये काम करायचं आहे. नंतर रिमोट वर्क आहे, म्हणजे वर्क जे आहे ते तुम्ही घरून करू शकता. वर्क लाईफ बॅलन्स आहे, म्हणजे विविध माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस कशा पद्धतीची आहे. ॲप्लिकेशन म्हणजे अर्ज कुठे तुम्हाला करता येणार आहे, तर सर्वात प्रथम तुम्हाला जायचं आहे Amazonच्या ऑफिशियल वेबसाईटवर. तर पहा, ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी करायचा आहे. क्रिएट ॲन Amazon अकाउंट अँड सबमिट अ कम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. तर सर्वात प्रथम तुम्हाला Amazonच्या वेबसाईटवर जायचं आहे, त्यामध्ये करिअरमध्ये जायचं आहे आणि करिअरमध्ये गेल्याच्या नंतर ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तो पूर्णपणे सबमिट करायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्ममधल्या सर्व डिटेल्स भरायच्या आहेत. तो फॉर्म आपण या ठिकाणी पाहणार नाही आहोत. जर तुम्हाला फॉर्म भरण्यात कुठलीही अडचण आली तर तुम्ही बिनधास्तपणे कमेंट करू शकता. त्याला मी नक्कीच तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचं कारण असं की आपण जर फॉर्म पाहत बसलो, फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची डिटेल भरायची आहे. तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, संपूर्ण नाव,
ॲड्रेस, एक्स्ट्रा काही कम्युनिकेशन तुमच्याकडे क्वालिफिकेशन एक्स्ट्रा जे क्वालिफिकेशन असतील ते देखील त्यामध्ये नमूद करायचे आहे. म्हणजे तुमचीच माहिती तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची आहे. त्या कारणाने तो फॉर्म आपण पाहणार नाही आहोत. तर पहा, ऑनलाईन जो आहे तो फॉर्म तुम्हाला पूर्ण सबमिट करायचा आहे. त्यामध्ये तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि स्किल जे आहे आणि कम्युनिकेशन ॲड्रेस हे महत्त्वाचे ठरतात. नंतर पहा, स्क्रीनिंगची प्रोसेस जी आहे ती केली जाते. ॲप्लिकंट्स मे बी स्क्रीन बेस्ड ऑन द क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. तुमच्याकडे जेवढं जास्त क्वालिफिकेशन असेल तेवढं त्यामध्ये तुम्ही मेन्शन करा आणि ज्या पदासाठी तुम्ही अर्ज भरताय त्या पदासाठी तुमचं जे आहे ते स्क्रीनिंग केलं जाणार आहे ॲप्लिकेशनची. नंतर पहा, तिसरी प्रोसेस आहे ती म्हणजे इंटरव्ह्यू. सक्सेसफुल कॅन्डिडेट मे पार्टिसिपेट इन इंटरव्ह्यू टू असेस देअर स्किल अँड फिट. तर पहा, इंटरव्ह्यू जो आहे तुमचा तो व्हर्च्युअल पद्धतीने घेतला जाणार आहे. म्हणजे ऑनलाईन पद्धतीनेच इंटरव्ह्यू घेतल्या जाईल. एखादी पोस्ट अशी असू शकते की ज्यामध्ये तुम्हाला फिजिकली त्या ठिकाणी अटेंड करावा लागू शकतो. तर पहा, मोस्ट ऑफ द टाईम हेच असते की तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो व्हर्च्युअल पद्धतीने घेतला जातो. नंतर पहा, चौथी महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे ऑन बोर्डिंग. न्यू हायर्स रिसीव्ह ट्रेनिंग अँड रिसोर्स टू प्रिपेअर फॉर देअर रोल्स. म्हणजे या ठिकाणी काही दिवसांची किंवा काही तासांचं तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्रामसुद्धा प्रोव्हाइड केला जाऊ शकतो. तुमचं जे काम आहे ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे त्याबद्दल ट्रेनिंग दिल्या जाते आणि जिथे तुम्हाला हायरिंग दिल्या जाते त्याच ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला ट्रेनिंग मिळणार आहे. कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तर सर्वात प्रथम पहिली प्रोसेस आहे ती म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर जाणे ॲमेझॉनच्या. त्यामध्ये करिअरमध्ये जाणे. तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. तो सबमिट करायचा आहे. सबमिट केल्याच्यानंतर तुमचा जो आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म तपासला जाणार आहे. त्याची छाननी केल्या जाईल. छाननी केल्या झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल प्रोव्हाइड केला जाणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्याच्यानंतर तुम्हाला ऑन बोर्डिंगवर घेतल्या जाईल आणि नंतर तुमच्या कामाबद्दल तुम्हाला माहिती सांगितलं जाणार आहे. ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि नंतरच या ठिकाणी जॉब जो आहे तो प्रोव्हाइड केल्या जाईल. तर पहा, ट्रेनिंग अँड सपोर्ट देखील पाहू शकता तुम्ही. इनिशियल ट्रेनिंग, ऑन गोईंग सपोर्ट, प्रोफेशनल अँड डेव्हलपमेंट, विविध ट्रेनिंग जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात. तुमच्या जॉब पोस्टनुसार जी तुमची पोस्ट असेल त्याच पद्धतीने तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल. तर पहा मित्रांनो, ही आहे महत्त्वाची अपडेट. यामध्ये तुम्हाला तुमचा जो रोल असेल त्यानुसार पेमेंट दिले जाणार आहे आणि महत्त्वाची स्टेप हीच आहे की एक्सप्लोर जॉब ओपनिंग्स. म्हणजे ज्या इतरही काही जॉब आहेत त्या देखील तुम्ही पाहू शकता, ॲप्लिकेशन सबमिट करू शकता आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होऊन तुम्ही जे रिक्रुटर आहेत त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट करू शकता. तर ही होती महत्त्वाची अपडेट. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी सुद्धा प्रिपरेशन करायची आहे, ज्याची व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर ऑलरेडी पाहू शकता. जे कॅन्डिडेट सक्सेसफुली सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी देखील त्यांचे काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तर ते तुम्ही ऑनलाईन इंटरव्ह्यू जे आहेत ते पाहू शकता किंवा त्याच्यामधून देखील काही पॉईंट्स नोट डाऊन करू शकता, जेणेकरून तुमचा जर इंटरव्ह्यू आला तर तुम्ही इझिली टू क्वालिफाय करू शकाल. तर ही होती महत्त्वाची अपडेट. वर्क फ्रॉम होम आहे. ॲमेझॉन कंपनी आहे. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पाहू शकता तुम्ही. विविध शैक्षणिक पात्रतेसाठी विविध जागा उपलब्ध असतात आणि तुमचा जो पगार आहे तो देखील तुमच्या कामावर डिपेंड करतो.